हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार अँड वेलकम बॅक टू विद्याज वर्ल्ड. तर आज आपण चाललो आहे फिरायला. आणि फिरायला कुठे चाललो आहे तर चाललो आहे महाबळेश्वरला. महाबळेश्वरला तसं आम्ही दरवर्षीच जातो, पण विथ आयान ही फर्स्ट ट्रिप आहे. तर आयानला घेऊन आज आम्ही महाबळेश्वरला चाललो आहे आणि फायनली इथे आम्ही आता पोचलेलो आहोत. आजचे जे पॉईंट्स कवर करायचे आहेत, विजिट करायचे आहेत, ते आयांच्या इंटरेस्टनुसार आम्ही करणार आहोत. तर सगळ्यात आधी आम्ही हॉर्स रायडिंगचा जो पॉईंट आहे तिथे आलेलो आहोत. आम्ही सकाळी घरातून लवकर निघालो होतो, त्यामुळे आम्ही 10 वाजताच इथे टच झालोत. अजून इथले जे दुकानवाले वगैरे आहेत ते अजून इथे दुकानं लावत आहेत त्यांची आत्ताशी. उन्हाच्या आधी आम्हाला इथे पोचायचं होतं, त्याप्रमाणे आम्ही इथे पोचलो आहे. आम्ही इथे आल्या आल्या एक घोडेवाले दादा जे आहेत ते धावत इथे आले होते. हा जो घोडा आहे त्यांचा हॉर्स, त्याचं नाव आहे चुलबुल, चुलबुल पांडे. तुला नाही बसायचं का आयु? बसायचं आहे ना? दे बॅग माझ्याकडे. का इमर्जन्सी फोन लावायला लागेल काय? मी आहे ना फोटो काढायला. म्हणून विचारलं, फोन जवळ विचारलं. आयु इकडे बघ. आणि हे निघाले आता ह्यांच्या राईडला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की हा जो पूर्ण जो एरिया आहे तो हॉर्स रायडिंगचा एरिया आहे. इथे तुम्ही हॉर्सबरोबर फोटो व्हिडिओ सगळं, मी एक व्हिडिओ शूट केली आहे, ती मी रील फॉर्ममध्ये केली आहे, तर ती आयांच्या इंस्टाग्रामला मी टाकणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्या साईडला लेक बोट क्लब आहे. तर मग इथे आता आतमध्ये आम्ही एंट्री केली. सकाळचाच टाईम होता, त्याच्यामुळे जास्त गर्दी, तसं बघायला गेलं तर पूर्ण महाबळेश्वरमध्येच गर्दी तेवढी नव्हती, कारण की मुलांना अजून सुट्ट्या पडायच्या बाकी होत्या. आम्ही खूप लवकर विजिट केलं होतं. तर इथे एंट्री फी काउंटर आहे. इथे सगळं दिलेलं आहे. अर्ध्या तासाचे 1 तासाचे चार्जेस. तर अर्ध्या तासासाठी 600 रुपये चार्जेस शेडवाल्या बोटचे आहेत, ऊन लागायला नको म्हणून. तर आम्ही तीच निवडली. आणि सेल्फ नाही तर ते जे बोट चालवणारे असतात माणसं, ते त्यांचे चार्जेस वेगळे असतात, 100 रुपीज. तर इथे आता लाईफ जॅकेट घालून आम्ही आता बोटीकडे निघालो होतो. हे जे बोटिंगचे चार्जेस आहेत ते मला अजिबात वर्थ वाटले नाहीत, खूप जास्त वाटतात. पण ठीक आहे ना, आता फिरायला आलो आहे, आयांची इच्छा होती तर मग काहीच करणार. पण तो एवढा खुश होता ना की काय सांगायचं. आणि त्याच्या हातामध्ये बघा तुम्ही, त्याने घरूनच ती त्याची जी फेवरेट बाईक आहे ती सोबत घेऊन आला होता. त्याच्यानंतर मग मी इथे त्याच्याबरोबर पुढे गेली आणि आम्ही बसलोत आता बोटमध्ये. गारवा आणि वारा पण खूप छान सुटला होता. तर म्हटलं इथे थोडेसे फोटोज आणि रील्स करून घेऊयात. तर इथे मग आम्ही तिघांनी सेल्फीज आणि फोटोज वगैरे, आयांचे फोटोज तर इतके भारी आलेत ना, त्याच्या इंस्टाग्रामवरती नक्की बघा. तर मग इथे आम्ही आता सेल्फीज फोटोज वगैरे काढून घेतले. वेण्णा लेकच्या तिथेच बोटिंगमधून बाहेर आल्याच्या नंतर इथे काही असे छोटे छोटे सेल्फी पॉईंट आणि फोटो पॉईंट्स केलेले आहेत. तर हा जो पॉईंट आहे ना, आय लव्ह महाबळेश्वर, तर तो चार्जेबल आहे. त्याचे 50 रुपीज चार्जेस घेतात ते लोक 3 फोटोजचे. तिथूनच बाहेर आल्याच्या नंतर आयान बोलत होता की मला मका खायचा आहे, तर म्हटलं की ठीक आहे, मका खाऊन घेऊयात. भाजून
चांगला पप्पा याच्यात पण थोडा तिखट टाक. याच्यात थोडं पण तिखट टाक. माशी बघ कुठं बसले. पॅकिंग कर पाहिजे बॉक्स मध्ये खायचे पेपर खायचे खायलाच जायला अजून भरपूर टाइम आहे. किती वाटे देऊ? छोटा द्या एक. 2 देऊ का? जाताना 100 द्या. तोच खाणार आहे हो. तुम्ही पण खावा. जाताना न्यायलाच लागणार आहे ना स्ट्रॉबेरी, म्हणजे याला खायला. एकच द्या असं ऐका तुम्ही. आम्ही मोठी गाडी पण आणतो. लालवाली बघून द्या. तेच घ्या छोटे. हां जाताना घेऊन एकच द्या. आता मागचं खायला स्ट्रॉबेरी आहे ही आता शेवटची स्ट्रॉबेरी आहे. तुम्हाला जर स्ट्रॉबेरीची रोपं वगैरे बघायची असतील, स्ट्रॉबेरी गार्डन बघायचं असेल तर तुम्हाला डिसेंबर जानेवारीमध्ये व्हिजिट करायला पाहिजे. तर माझी पण खूप इच्छा आहे पण कधी येणंच होत नाही डिसेंबर जानेवारीमध्ये. तर नेक्स्ट टाईम आता आपण डिसेंबर किंवा जानेवारीमध्येच व्हिजिट करायचं, जेणेकरून आयांनासुद्धा स्ट्रॉबेरीची जी रोपं आहेत ती बघायला मिळतील. तर मग आता इथे आम्ही इथे खूप सारे छोटे मोठे गेम्स, तसेच फोटो सेशनसाठी सेल्फी आणि हे असे काही पॉईंट्स होते जे की पेड होते. 1 फोटो 20 रुपीज असे काही चार्जेस ह्याचे आहेत. 3 फोटो 50 आणि 1 फोटो 20 रुपीज असो. मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. तर मग आम्ही आता इकडे पुढे निघालो. आयान तिकडून येत होता. इथेच ही गोलमाल ची बाईकसुद्धा आहे, जे फुल फॅमिली त्याच्यावरती फोटो काढू शकतात. प्रत्येक गोष्टीचे चार्जेस आहेत इथे, कोणतीच गोष्ट फ्रीमध्ये नाही आहे. तर नुसता पैसा खर्च होतो आहे. तर आयांची राईड आता इथे झालेली होती, तर म्हटलं आता थोडेसे फोटोज वगैरे काढून घेऊयात पुढे जाऊन. थोड्या वेळाने घ्यायची ना जाताना.
बघू थोडी. हा जो व्ह्यू आहे ना तो मला खूप भारी वाटला, खूप जास्त आवडला. हे जे पाईप्स जे लावलेत ना, हे जर इथे नसते ना तर इथे फोटो एक नंबर आले असते. पण ह्या पाईप्समुळे ना इथे फोटो काढायची मजाच गेली. त्याच्यामुळे मग मी फक्त ते जे आहे सीन त्याचंच एक व्हिडिओ शूट करून घेतले आणि ह्याची खूप भारी मी अशी व्हिडिओ इंस्टाग्रामला पोस्टसुद्धा केलेली आहे. तर ते पाईपमुळे माझा मूडच खराब झाला इथे फोटो काढण्याचा. मग तिथून आम्ही बाहेर पडलो तर बाहेरच हे एक स्टॉल होतं मिक्स व्हेजिटेबल आणि फ्रूट सलादचं. तर त्याचे एक बाउल 100 रुपीज असं होतं. तर मग एक आम्ही घेतलं, लिंबू आणि मसाला मस्तपैकी मारून त्यांनी ते दिलं. ते छोटे टोमॅटोज किती छान वाटत आहेत ना. कापायचा कंटाळा येतो म्हणून, नाहीतर हे असलं जे आहे ना सलाद ते मी रोज खाऊ शकते, भरभरून खाऊ शकते. मला हे खायला खूप आवडतं. ही जी टोमॅटो चेरी होती ना ती खरंच खूप टेस्टी होती. त्याच्यानंतर मग थोडंसं पुढं गेले आणि मग तिथे मला हा व्ह्यू दिसला जसा मला पाहिजे होता तसा. इथे पाईप्स लागलेले नव्हते. खूप छान वाटलं. खरं तर हे ऑथर्स सीट पॉईंट जे आहे ना ते 3-4 ठिकाणाहून त्याचे रस्ते आहेत, एकदम असं बुलबुलैयासारखं. तर मग महाबळेश्वरमध्ये फिरायला जेवढी मजा येते ना तेवढंच ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होतो. कारण की हे रस्ते तुम्ही बघू शकता किती खड्डे आणि एकदम छोटे छोटे रस्ते असल्यामुळे गाड्यासुद्धा एकदम जवळून क्रॉस होतात. तर आता ऑथरसेट पॉईंट कवर करून आम्ही मॅप्रो गार्डनकडे जायला निघालो आहे. तर त्याचा मी सेपरेट सेकंड व्लॉग केला आहे कारण हा व्लॉग खूप मोठा होईल. तर तो मॅप्रो गार्डनचा सेकंड पार्ट तुम्ही नक्की बघा.